भरपूर चॅलेंजिंग स्टुडंट्स आले. म्हणजे अगदी टीचर्सचं ह्या वाक्यापासून आय डोंट वॉन्ट दिस चाइल्ड इन द क्लास होते. मग त्यावेळेस एक अडल्ट त्यांना समजून घेतोय आणि त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना गाईड करतोय. नथिंग लाईक इट. म्हणजे आपल्याला जरी मिळालं असतं असं कोणतरी तर आपली ही पर्सनॅलिटी आणि बदलली असते. सो प्राणी हिलिंगमध्ये आपण चक्राजलाच क्लीन करतो आणि एनर्जाइज करतो. आयदर चक्राज आपले डिप्लिटेड असतात म्हणजे त्याच्यामध्ये कमी एनर्जी असते किंवा हे असतात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी असते. सो आपल्याला ते बॅलन्स करायचं असतं. सो प्राणी हिलिंगमध्ये आपण चक्रा हिलिंगच करतो. युनिवर्सची एनर्जी जी लाईफ फोर्स आपण हेल्प घेऊन ते हिलिंग करतो चक्रासचं. जेव्हा आपण हिलिंग देतो इन एनर्जी फॉर्म तर त्या ट्रीटमेंटला आणखीन फास्टर रिझल्ट येतात किंवा आपण म्हणतो रॅपिड हील होतं आणि त्या मेडिसिन्सचा लवकर इफेक्ट होतो त्या पर्टिक्युलर पेशंटला. असाही एक्सपिरियन्स आहे. आणि हे सायमल्टेनियसली म्हणजे तुमची रेग्युलर ट्रीटमेंट करता करता तुम्ही प्राणिक हिलिंग आणि ही असं दोन्ही घेतलं तर त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. येस येस. सो तुम्हाला लाईफमध्ये राईज व्हायचं आहे वरती. यू हॅव अ विजन अँड यू वॉन्ट सपोर्ट ऑफ द युनिवर्स. हे काय आहेत क्रिस्टल्स युनिवर्सचाच एक पार्ट आहे. तर तेव्हा तुम्ही हा स्टोन दॅट इज द सनस्टोन तुमच्यासोबत कॅरी करा. तुमच्या विजनला तो तुम्ही इंटेन्शन सेट केले अँड यू आर कॅरिंग इट, यू आर कीपिंग विथ यू. आयदर तुम्ही ब्रेसलेट थ्रू घाला, पेंडंट घाला किंवा यू कॅरी इट लाईक अ टंबल स्टोन. तर याची एनर्जी तुम्हाला हेल्प होणार तुमच्या विजनपर्यंत पोचायला. लाईक दॅट वे. वैदिक टॅरोमध्ये आपण रायडर वेटच यूज करतो. अगेन मी मगाशी स्विचवर्डचं झालं आपलं. आय आस्क्ड यू की तुला याचा मिनिंग माहिती आहे का, तर तुला तो कनेक्ट होतोय का. करेक्ट. सो हा वेस्टर्न कॉन्सेप्ट पण आहे आणि आपण इंडियन कॉन्सेप्टमध्ये टॅरो रिडिंग करतो. त्याच्यामध्ये आपण दिशा ओके त्याच्यामध्ये आपले रिलेटेड गॉड गुरुजला काय रिलेटेड आन्सर्स येतात युजिंग द टॅरो डेक त्याच्यामधून तो आपण असा यूज करतो. म्हणजे इन आर वे. अगेन दॅट इज जसं आपलं बाकीचे सुडो सायन्सेस आहेत तसं याच्यामध्ये पण तेवढंच नॉलेज आणि हे आहे. सो युजिंग इट अकॉर्डिंग टू आर वे. सो वैदिक टैरो इज दैट वे. हमारे रूट्स से कनेक्टेड व्हाट वी कैन गिव द रीडिंग दैट वे. अँड ऑफकोर्स एनर्जी लिंक्ड असते आपल्या गॉडसोबत. नमस्कार मित्रांनो, मेडिटेशन मंथनच्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेल्या पाहुण्या आहेत दीपाली रासकर, ज्या प्रोफेशननी सायकोलॉजिस्ट आहेत, शिवाय त्यांनी प्राणिक हिलिंग आणि क्रिस्टल हिलिंगसुद्धा केलं आहे. तर आता आपण त्यांच्याशीच दिलखुलास गप्पा मारूयात. नमस्कार, मेडिटेशन मंथनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. दीपाली, ही तुझी पहिली वेळ आहे माझ्या इथे येण्याची आणि मला खूप आनंद झाला आहे की आज कोणीतरी हीलर माझ्याकडे पॉडकास्टला आलेला आहे. तर आपण तुझ्या करिअरच्या सुरुवातीपासनं छान अशा गप्पा मारू आणि तुझं जे तू नेहमी दाखवतेस हे करतेस ते एकदा छान बाऊल वाजवून दाखव. ज्याला आपण सिंगिंग बाऊल म्हणतो. येस येस येस. थँक्यू सो मच नेहा फॉर इन्व्हायटिंग मी. इट्स अ प्लेजर फॉर कमिंग हिअर अँड बिंग हिअर इन दिस पॉडकास्ट. थँक्यू. हे आता आपण वाजूया आणि एनर्जी क्लिअर करून आपल्या ह्या कामाला सुरुवात करूया. सो ह्याचा एक्सपिरियन्स घेण्यासाठी यू मे क्लोज युअर आईज अँड फील इट मोर डीप ॲट युअर डीपर लेवल. ओके. Let the vibrations be there and let's begin with positive energy. Yes. खूप सुंदर वाटलं आणि खूप काम पण वाटलं ह्याच्यामुळे. म्हणजे नवीन एनर्जी फ्लो झाल्यासारखं वाटलं. तर आपण विचारूया, तुला विचारते मी की मुळात तुझं शिक्षण झालं आहे ते चाइल्ड सायकोलॉजीमध्ये. तर चाइल्ड सायकोलॉजीमध्ये असं काय आहे की तुला तो विषय सब्जेक्ट आपला स्पेशलायझेशन असं चूज करावं असं वाटलं? ओके.
नेहा, मला तुला सांगायला आवडेल की मी असं पर्टिक्युलरली काही चूज केले असं झालेलं नाही आहे. मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी काय करायचं म्हणून स्कूल रिलेटेड कोर्सेस केले होते. सो आय स्टार्टेड वर्किंग विथ प्री स्कूल. पण त्या छोट्या छोट्या मुलांना शिकवत की मग ह्या मुलांना का अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करावं, त्यांची सायकोलॉजी स्टडी करता करता आय गॉट अट्रॅक्टेड टू स्टडी सायकोलॉजी अँड डिड स्कूल सायकोलॉजी कोर्स. हां, तो केल्यानंतर मुलांचे रिलेटेड सर्व गोष्टी म्हणजे अकॅडमिक्सपासून त्यांचे बिहेवियर, त्यांचं डेव्हलपमेंट कसं होत असतं, काय नॉर्मल डेव्हलपमेंट आहे, काय अवे फ्रॉम द नॉर्मल डेव्हलपमेंट आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार टू हेल्प दीज चिल्ड्रन ब्रिंग ऑन ट्रॅक. म्हणजे तो अकॅडमिक्स असो त्यांचं किंवा आणखीन कुठलाही विषय असो, इमोशनल असो, काही. तर ते करता करता मी ह्या फील्डमध्ये आले. अँड तो प्रवास ऑलमोस्ट 16-17 इयर्सचा झाला. आणि एवढे वर्ष कसे गेले हे मला माहिती नाही आहे. बिकॉज इफ यू वर्क विथ चिल्ड्रन अँड स्कूल तर तुम्हाला एवढंच माहीत असतं की जून चालू झाला आहे, मग दिवाळी आली आहे आणि नंतर मी आला आहे. आणि ते कॅलेंडर्स चेंज झालेले कळत नाहीत बिकॉज वी आर सो एनग्रॉस्ड विथ स्टुडंट्स. आणि त्यांच्या लाईफमध्ये आपण इतकं म्हणजे त्यांच्या रिलेटेड अभ्यास काम करत राहतो की हे कळत नाही. सो दॅट्स हाऊ आय गॉट इन टू स्टडिंग बीइंग अ पेरेंट कोच अँड चाइल्ड सायकोलॉजी इन एव्हरीथिंग. असं झालं ते. बरोबर. मग चाइल्ड सायकोलॉजीमध्ये असं काही म्हणतो ना आपण की चॅलेंजिंग स्टुडंट्स तुला अनुभवायला भरपूर चॅलेंजिंग स्टुडंट्स आले. म्हणजे अगदी टीचर्सचं ह्या वाक्यापासून आय डोंट वॉन्ट दिस चाइल्ड इन द क्लास की दिस चाइल्ड डझंट टॉक ओनली ॲट ऑल. म्हणजे ओरल्सला पण तो बोलतच नाही काय, मग त्याला मार्क्स कसे द्यायचे किंवा काय, आणि कोणतरी लिहितच नाही आहे. तर ह्या मुलांना हँडल कसं करायचं इन द क्लास. तर ह्यांना ऑफकोर्स यू नीड टू हॅव देम इन अ सेपरेट रूम आणि त्यांच्यासोबत बोलून त्यांच्या मनातले ब्लॉक्स काढून त्यांना हील आणि हेल्प करणं आवश्यक असतं. जे ती कधीतरी खूप छोटीशीच गोष्ट असते, ती अनब्लॉक झाली की हे मुलं खूप छान परफॉर्म करायला लागतात. पण त्याच्यामध्ये अकॅडमिक इश्यूज आले, बिहेवियरल इश्यूज आले, घरचे अजून काही इश्यूज आले, इमोशनल ब्लॉक्स आले, या सर्व काहीही गोष्टी त्यांना अफेक्ट होत असतात. बिकॉज त्यांचा खूप इम्पॉर्टंट टाईम पिरियड त्यांच्या लाईफचा चालू असतो वेन दे आर ग्रोईंग अप. त्या डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये ते सर्व लाईन्समध्ये दे शुड बी मुव्हिंग फॉरवर्ड विथ दॅट स्मूथनेस. तेव्हाच ती पर्सनॅलिटी घडते. आणि हे सगळे एक्सपिरियन्सेस त्यांच्या लाईफमधले त्यांची पर्सनॅलिटी शेप करायला इम्पॉर्टंट होते. मग त्यावेळेस एक अडल्ट त्यांना समजून घेतोय आणि त्यांच्या लेवलला जाऊन त्यांना गाईड करतोय. नथिंग लाईक इट. म्हणजे आपल्याला जरी मिळालं असतं असं कोणतरी तर आपली ही पर्सनॅलिटी आणि बदलली असते. बरोबर. आणि मग याच्यामध्ये जे आपण म्हणतो की स्लो लर्नर्स आहेत किंवा मेंटली चॅलेंज्ड मुलं आहेत ते आणि नॉर्मल मुलं आणि ही मुलं याच्यामध्ये खूप तफावत असते. मग त्या मुलांना हील करण्यासाठी अशी काही वेगळी थेरपी किंवा काय असं यूज होतं? ॲक्च्युली स्कूल लेवलमध्ये बघायला गेलं तर तो मेनस्ट्रीम स्कूल्समध्ये आपल्याला जे आपण तो वर्ड यूज नाही करत, वी यूज अ मेंटली इंटेलेक्च्युअली बॅक चिल्ड्रन जे असतात त्यांच्यासाठी वेगळ्या स्कूल्स असतात. सो दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट कॉन्सेप्ट. तो आपण इथे नाहीच बोलूया. जे नॉर्मल मुलं असतात, जे व्यवस्थित स्कूलला जातात, रेग्युलर स्कूलला जातात, एनी बोर्ड, तर त्या मुलांमध्ये पण डिफरन्स आहेत. सो वन इज जे खूप इंटेलिजंट आहेत, दे आर कॉल सुपर इंटेलिजंट. देन वन इज ॲव्हरेज, जो 90% ऑफ द क्लास. अँड देन अगेन देर इज खालचे 10 मुलं राहिलेली जे नेहमीच प्रॉब्लेममध्ये पडतात. तर ती मुलं, त्यातली काही तर मुलं आयदर स्लो लर्नर्समध्ये असू शकतात किंवा त्यांचा कंडक्ट डिसऑर्डर, बिहेवियर डिसऑर्डर किंवा एनी अदर लर्निंग डिसऑर्डरचे कॅटेगरीमध्ये ते फॉल होतात. आणि त्यांना लेबल करण्यासाठी सायकोमेट्रिक टेस्ट केली जाते आणि त्याच्यामुळं त्यांचं IQ वरून काढलं जातं की ओके ह्याला काही टाईपचं हेल्प लागणार आहे. सो ह्यांना ट्रेन करण्यासाठी आपण रेमिडियल कोच, रेमिडियल टीचिंग, रेमिडियल क्लास असं आपण कंडक्ट करायला लागतो. म्हणजे त्या मुलांना क्लासमधून दे स्टडी इन द सेम क्लास, फक्त त्यांना वेगळं ट्रेनिंग साईडला बोलून दिलं जातं. म्हणजे ते क्लासमधल्या जे काय त्यांना शिकवतं त्याच्या
लेवलला कॅचअप करू म्हणून असं. सो 5 to 10 मुलं असतातच क्लासमध्ये. हे इन अँड रेग्युलर स्कूल आय एम टॉकिंग अबाउट. तर ह्या मुलांसोबत माझा संबंध खूप येतो. बरोबर. आणि अजूनही मग तू हे करतेस, काउन्सिलिंग करतेस? हो, चाइल्ड काउन्सिलिंग आणखीन करते. हो, खूप येतात. आणि एस्पेशली ह्या पेरेंट्सला ते इतके दमलेले असतात जोपर्यंत ते माझ्याकडे येतात. बिकॉज वेगळ्या वेगळ्या स्कूल्स बदलतात. त्यांना वाटतं की स्कूल बदलली तर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांना वाटतं की टीचर चांगली नाही मिळेल, ट्युशन लावूया. मग हे सगळं करत करत मग कुठेतरी हॉस्पिटलला जाऊन किंवा टेस्टिंग करून मग त्यांच्या पेडियाट्रिक त्यांना काहीतरी सांगतो. आणि मग हे शोधत त्यांना कधीतरी 5-6 years कधीतरी जातात. आणि त्यांना तोपर्यंत कळतं की ओके, माय चाइल्ड नीड्स रेमिडियल क्लासेस. आणि तेव्हा ते माझ्यासारख्या पर्सनकडे पोचतात आणि तेव्हा त्यांना हेल्प होते. पण तोपर्यंत त्या मुलाची डिस्क्रिपन्सी लेवल, म्हणजे जो क्लासमध्ये आहे आणि त्याचं स्वतःचं लेवल आहे, त्याच्यामध्ये गॅप झालेली असते. मग आपण काय करतो, ती गॅप अंडरस्टँड करतो अकॉर्डिंग टू द चाइल्ड आणि त्या गॅपला आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करतो. दॅट वे. म्हणजे त्याच्यामध्ये नंतर ट्रीटमेंट करून इम्प्रूव्हमेंट होते आणि तो रेग्युलर क्राऊडमध्ये थोडासा ऍडजस्ट होऊ शकतो. मी नाही म्हणणार की स्कूलमध्ये तो 90% पर्यंत पोचेल. ऑल आय कॅन से की वर्ल्डमध्ये जेव्हा त्यांना अडल्ट लाईफमध्ये एंटर करायचं आहे, सो तेव्हा ते केपेबल होतात टू डू समथिंग वॉट एव्हर सूट्स देम बेस्ट फॉर देअर करिअर फील्ड. म्हणजे हे सगळं कशासाठी, तर ऑफकोर्स आपण आणि कॉन्फिडन्स पण बिल्ड होतो की तुम्ही जगामध्ये कसं जगायला हवंय. हां, बिकॉज त्यांना समजून घेण्यासाठी तो क्राऊडच नाहीये. हां, खरंय. म्हणजे आपण तारे जमीन पर. येस, यू राईटली गॉट इट. हां, तारे जमीन मधला ईशान. मग तसे बरेच स्टुडंट्स आहेत. म्हणजे खूपच त्यांचा छोटा प्रॉब्लेम असतो, ते समजून घेतलं तर देन दे आर केपेबल टू डू वेल इन देअर लाईफ. बरोबर. आणि मग मला असं विचारायचं होतं की चाइल्ड सायकोलॉजीकडनं हीलर बनण्याचं स्वप्न कसं काय पूर्ण झालं तुझं? अच्छा, तेही खूप ग्रॅज्युअल झालं. हे करता करता लक्षात आलं की सगळंच आपण जे शिकलोय त्याचा सगळीकडे उपयोग होत नाही. यू हॅव टू यूज समथिंग एल्स. आणि आपण वेर आर वी आर इन इंडिया. इट इज अ स्पिरिच्युअल लँड. हळूहळू मला त्यातले अनुभव यायला लागले की या सगळं आपण जे करतो त्याच्या पलीकडेही भरपूर आपल्याकडे रेमेडीज आहेत जे हेल्प होणार अलॉंग विथ वॉट वी आर डुईंग. आणि ते म्हणजे आपण शिकवतोच आहे मुलांना, आपण पेरेंट्सला गाईड करतोय, एव्हरीथिंग वी आर डुईंग. त्याच्या अलॉंग काही छोट्या रेमेडीज फॉलो केल्या तर आणखीन त्यांच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट होईल. बिकॉज आपण किती जरी म्हटलं तर आपण अजूनही सगळेजण पत्रिका बघतो शुभ कार्यासाठी, लग्न कार्यासाठी. सो आणि कोणाचं काही प्रॉब्लेम असेल तर सगळ्यांच्या मनात अजूनही येतोच ना की आपण कोणाला तरी काहीतरी दाखवून बघूया. सो ह्या रेमेडीज होतात हेल्प. वन रेमेडी आय कॅन गिव्ह यू एक्झाम्पल. जर त्याला रिडिंग रायटिंगचा प्रॉब्लेम आहे तर आपण शिकवत आहोत, त्याला आणखीन फलित करण्यासाठी तुम्ही महादेवाच्या मंदिरमध्ये जाऊन तांदूळ आणि डाळ हेही तुम्ही व्हा आणि तेच मुलाकडून दान करून घ्या. त्याचा फोकस कॉन्सन्ट्रेशन लेवल बिल्ड व्हायला पण खूप हेल्प होते. मग असे अगदी छोटे उपाय आणि जे पेरेंट्स करायला रेडी आहेत, मुलांमध्ये पण एक स्पिरिच्युअल एनर्जी निर्माण होते की ते असं करायला लागलेत, त्यांचाही कॉन्फिडन्स. आणि हा मला अनुभवाने आलेला आहे. सो आय डिडंट सिट अँड लर्न ऑल ऑफ दिस वन बाय वन. हे ग्रॅज्युअली एक्सपेरिमेंट करता करता व्हॉट विल हेल्प दिस चाइल्ड असं करता करता आलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे स्कूल रिफ्युजलची मुलं, त्यांना शाळाच नको, तिथून ते ग्रॅज्युएट होऊन काही बाई मस्त लाईफमध्ये करणं, इथपर्यंतचा प्रवास त्यांनी पार केलेला आहे. अँड एव्हरी स्टेप हॅज बिन अ जर्नी बाय इट सेल्फ. आणि मग ह्याच्यामध्ये प्राणिक हिलिंगचा एक छोटासा रोल आहे अख्ख्या करिअरमध्ये. तर प्राणिक हिलिंग बद्दल मला थोडीशी माहिती पाहिजे होती. सो मास्टर चॉकॉप्सवी यांचं कॉन्सेप्ट अंदर येतो प्राणिक हिलिंग. तो प्राणिक हिलिंग काय आहे, तो एनर्जी हिलिंग आहे. प्राणा मीन्स द लाईफ फोर्स, दॅट इज अ ब्रीथिंग. अँड आपली बॉडीचं ब्रीदिंग आणि प्राणा आणि एनर्जी हे सगळं कुठं लिंक्ड आहे. सो हिलिंग थ्रू एनर्जी इज प्राणिक हिलिंग. बरोबर.
आणि तुमचे चक्रज आहेत, तुमचा ऑरा आहे, तुम्ही त्यांना हील करू शकता का? द आन्सर इज येस, बिकॉज दिस इज अ सायंटिफिक मेथड. ओके. मग ते शिकवण्याची अशी काही सिस्टमॅटिक पद्धत, कोर्सेस असे? हो, त्याचे कोर्सेस आहेत. तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये आहात ते आहेत. तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी तुम्हाला मिळेल. तो प्रॉपर फाउंडेशनचाच कोर्स तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला ते तुम्हाला नक्कीच मिळेल ते. हां, बरोबर आहे. जसं आपण रेकीमध्ये पाहतो की रेकी लेवल 1, 2, 3 असे काही याच्यामध्ये पण लेवल्स आहेत. त्याच्यामध्ये बेसिक प्राणिक हिलिंग आहे, मग त्याच्यानंतर ॲडव्हान्स आहे, त्याच्यानंतर सायकोथेरपी प्राणिक हिलिंग आहे, क्रिस्टल हिलिंग आहे, मग सोल लेवल हिलिंग आहे आणि आराथिक प्रिपरेशन, आराथिक पर्यंत. सो आराथिक इज द हायेस्ट. ओके, म्हणजे त्यांची ती त्यांचं मास्टर्स. येस, ते आराथिक. हो हो हो. ओके. आणि मग ह्या सगळ्यामध्ये त्याची काय म्हणतो एक पद्धत काय असते की तुम्ही क्लायंटला कसं हील करता? काही ठिकाणी मी पाहते की पाणी आणि ह्याच्याने हील करतात किंवा झोपून चक्रांवरती हील करतात, असं काही. म्हणजे रेकीमध्ये मी जसं पाहिलं चोकुरे आणि वेगवेगळे त्यांचे जे आहेत काय म्हणतो आपण सायन्स आहेत, त्यांनी हील करतात. तसं प्राणिक हिलिंगमध्ये असं काय वेगळं? सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल नॉट कम्पेअर हिअर. रेकी इज अ डिफरंट मोडॅलिटी, प्राणिक हिलिंग डिफरंट मोडॅलिटी. दोन्हीचं फक्त साम्यता हेच आहे की दोन्ही एनर्जी हिलिंग आहेत. सो प्राणिक हिलिंगमध्ये आपण चक्राजलाच क्लीन करतो आणि एनर्जाइज करतो. आयदर चक्राज आपले डिप्लिटेड असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कमी एनर्जी असते, किंवा हे असतात त्याच्यामध्ये एक्स्ट्रा एनर्जी असते. सो आपल्याला ते बॅलन्स करायचं असतं. सो प्राणिक हिलिंगमध्ये आपण चक्रा हिलिंगच करतो. युनिवर्सची एनर्जीची लाईफ फोर्स आपण हेल्प घेऊन ते हिलिंग करतो चक्रासचं. इट इज हिलिंग विदाउट टचिंग. कुठल्या टाईमलाही आपण क्लायंट किंवा पेशंटला टच करत नाही. आणि ॲज यू मेन्शन की तुम्ही कुठेतरी ते पाणी वगैरे पाहिलंय. सो ते पाण्यामध्ये दॅट इज अ डिस्पोजेबल युनिट. तर ती एनर्जी जी आपण काढतो त्या पर्सनची, ते दुसरी कुठे जाऊ नये, दुसऱ्यांना कुठेला हार्म होऊ नये म्हणून ते डिसइंटिग्रेट करण्यासाठी, म्हणजे त्याला काइंड ऑफ नलिफाय करण्यासाठी आपण ते डिस्पोजेबल बाउल यूज करतो. त्याच्यामध्ये सॉल्ट आणि पाणी असतं. आणि तुम्ही बघायला गेला तर लहानपणापासून आजीचं हे असायचं की मीठ उतरून टाक. बरोबर. सो इट इज काइंड ऑफ दॅट ओनली की ती मिठाने तुमची एनर्जी काढून फेकून दिलेली आहे. सो इथं ते डिस्पोजेबल युनिट सॉल्ट वॉटरचं असतं आणि ह्या प्रकारे ते आपण हे करतो, हिलिंग करतो. बरोबर. आणि याच्यामध्ये डिस्टन्स हिलिंग पण येतं? हो, प्राणिक हिलिंगमध्ये डिस्टन्स हिलिंग पण येतं. खूप लोक अवेअर आहेत आता ह्या गोष्टीचे. सो ते हॉस्पिटलाइज असतील त्यांचे नियर अँड डिअर वन्स, सो मेडिकल ट्रीटमेंट चालतच असणार आहे. ओके, इट इज नॉट अ सबस्टिट्यूट ॲट ऑल. आणि ते करता जेव्हा आपण हिलिंग देतो इन एनर्जी फॉर्म, तर त्या ट्रीटमेंटला आणखीन फास्टर रिझल्ट येतात, किंवा आपण म्हणतो रॅपिड हील होतं आणि त्या मेडिसिन्सचा लवकर इफेक्ट होतो त्या पर्टिक्युलर पेशंटला. असाही एक्सपिरियन्स आहे. आणि हे सायमल्टेनियसली, म्हणजे तुमची रेग्युलर ट्रीटमेंट करता तुम्ही प्राणिक हिलिंग आणि ही असं दोन्ही घेतलं तर त्याचा चांगला रिझल्ट मिळेल. येस पेशंटला. आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस कुठले असतात? म्हणजे आपण फक्त मेंटल ब्लॉकेजेसवरतीच हे करू शकतो की कुठल्या रोगांवरती काही ते हील होऊ शकतो? असाध्य रोग आहेत किंवा कधी म्हणतो की कॅन्सर पेशंट आहे आणि याच्यावरती एक पीसफुल त्यांना पाहिजे असतं, कारण का खूप पेनमध्ये असतात. तर त्यांना एक नेहमीच असं असतं की त्यांना बाबा इतकं पेन होत आहे की असह्य होत आहे, झोप येत नाहीये. मग ह्या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग होतो. छान हेल्प होतो ह्यांचा. रेग्युलर ट्रीटमेंट करता जेव्हा तुम्ही ह्या मोडॅलिटीजची पण हेल्प घेता, सो डेफिनेटली त्या पर्टिक्युलर पर्सनला हेल्प होतो. बिकॉज तुमचा ऑरा क्लीन होतो, तुमचे हेल्थ रेज क्लीन होतात, तुमचे चक्रास क्लीन होतात आणि त्या मेडिसिनचा इफेक्ट तुम्हाला लवकर यायला लागतो. आणि इफ यू आर सेइंग की ह्याच्यामध्ये चॅलेंज तसा काय आहे, तर काही नाही आहे. कॅन यू यूज इट फॉर एव्हरी वन? येस.
स्मॉल एलिमेंट येस, अगदी सर्दी खोकल्यापासून टू एनी बिग एलिमेंटपर्यंत तुम्ही यूज करू शकता. ओनली थिंग जो हीलर आहे त्याच्यासाठी भरपूर प्रोटोकॉल आणि एक मॅन्डेटरी रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करण्याचं पाथ असतं. बरोबर. हां, पण जो पेशंट आहे क्लायंट त्यांना काही नाही आहे. बरोबर. पण जो हीलर आहे म्हणजे असं म्हणतो आपण सेटिंग्स किती घ्यावी लागतात बाबा याचं तुम्ही साधारण तसं पर्टिक्युलरली आपण नाही सांगू शकत. इट्स लाईक इट डिपेंड. माझ्या मते असं म्हणतो की प्रत्येकाच्या कुवतीनुसार आणि इम्प्रूव्हमेंटनुसार त्यांनी ठरवलं. एक्झॅक्टली. हां, म्हणजे जसे डॉक्टर्स डिसाईड करतात की कधीपर्यंत आपण ट्रीटमेंट चालू ठेवूया, जस्ट लाईक दॅट वे ओनली. एक्झॅक्टली इन दॅट वे. ओनली थिंग इट इज सायंटिफिक अँड सेट प्रोटोकॉल नीड्स टू बी फॉलोड ओके बाय द हीलर. असं. आता मला विचारायचं आहे मग हे आणि क्रिस्टल हिलिंग एकत्र कसं जॉईन करतेस तू? नाव सिन्स आय स्टार्टेड युझिंग मल्टिपल मोडॅलिटीज, तर मिक्स तर मी कशामध्ये नाही करत मी. पण एक आपण हिलिंगचं म्हणतो ना की आपण हे पण हिलिंग आहे, हे पण हिलिंग आहे. हो, तर आपण चूज कसं करायचं की कुठलं हिलिंग कोणासाठी बेस्ट आहे? हां, ते मी वेन द पर्सन कम्स टू मी, माझे क्लायंट जेव्हा येतात तेव्हा त्या मोमेंटला मला जेव्हा फील होतं की ओके ह्याला प्राणिक हिलिंग बेस्ट सूट होणार आहे, किंवा याला क्रिस्टल हिलिंग होणार आहे, किंवा याला NLP रिलेटेड मोडॅलिटी हेल्प होणार आहे. सो आय यूज दॅट, यू कॅन से बाय माय ओन सिक्स सेन्स विजन ऑर समथिंग, की काय बेनिफिट होणार आहे. आणि इवन डॉक्टर एडवर्ड बाग मेडिसिन्स ती पण थेरपी. सो कुणाला काय हेल्प होणार आहे ते आपण त्याप्रमाणे पद्धतीने यूज करतो. आणि क्रिस्टल आता तू मांडून ठेवलेत तर मला आवडेल कुठले क्रिस्टल आहेत? ॲक्च्युली मी खूप रॅन्डम आणि खूप बेसिकवाले आत्ता इथे शो करत आहे. सो तुम्हाला लाईफमध्ये राईज व्हायचं आहे वरती, यू हॅव अ विजन अँड यू वॉन्ट सपोर्ट ऑफ द युनिवर्स. हे काय आहेत? क्रिस्टल्स युनिवर्सचाच एक पार्ट आहे. तर तेव्हा तुम्ही हा स्टोन, दॅट इज द सनस्टोन, तुमच्या सोबत कॅरी करा. तुमच्या विजनला तो तुम्ही इंटेन्शन सेट केलं आहे अँड यू आर कॅरिंग इट, यू आर कीपिंग विथ यू. आयदर तुम्ही ब्रेसलेट थ्रू घाला, पेंडंट घाला, किंवा यू कॅरी इट लाईक अ टंबल स्टोन. तर याची एनर्जी तुम्हाला हेल्प होणार तुमच्या विजनपर्यंत पोचायला. लाईक दॅट वे तुम्हाला वाटतं की माझे थॉट्स पॉझिटिव्ह राहावेत. सो दिस इज अ क्लिअर कॉर्ड्स. यू आर हॅव्हिंग फायनान्शियल ट्रबल अँड बिझनेस तुमचा चांगला चालायला पाहिजे. सो हा आत्ता सध्या खूप खूप पॉप्युलर हे सगळेजण फोन करतील आणि म्हणतील मला बिझनेससाठी द्या, मला फायनान्ससाठी द्या, मला इन्क्रीमेंट यायची, त्याच्यासाठी मला काहीतरी सजेस्ट करा मॅम. सो मी हा सांगते सगळ्यांनाच की हा पायराईट स्टोन आहे. मी आत्ता फक्त हा एक सॅम्पल म्हणून छोटासा आणला आहे. तुम्ही मोठ्या साईजचा पण पायराईट तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा, टेबलवरती ठेवा. सो दिस विल अट्रॅक्ट मनी. दिस इज अ फूल्स गोल्ड, ऑल्सो नोन ॲज फूल्स गोल्ड. अँड याची एनर्जीज मलाही रिझल्ट आहे, खरंच खूप सुंदर रिझल्ट मिळतो पायराईटचा. दिस इज अ पायराईट रॉ. त्याच्यामध्ये ह्या सर्व ह्याच्यामध्ये टंबल स्टोन मिळतो. नाव रॅन्डमली व्हेरी ब्रीफली सांगते, हा टायगर स्टोन आहे. सो मेनली म्हणजे हा सगळे स्टोन्स आपल्या चक्राशी पण रिलेटेड आहेत. सो हा तुमच्या सोलर प्लेक्स चक्राला कनेक्टेड आहे. सो मला कळालं की बाबा आता हा पर्सन पुढे लाईफमध्ये सरकत नाही आहे बिकॉज ह्यांचा सोलर प्लेक्स चक्र ब्लॉक्ड आहे, राईट. सो आपण त्यांना हिलिंगही दिलं, प्लस रिकमेंड केलं की हेही तुमच्यासोबत ठेवा. सो आणखीन त्याचा फायदा होतो आणि ते लवकर त्यांच्या जो प्रॉब्लेम आहे त्यातनं बाहेर पडतात. कुठल्याही एज ग्रुपमध्ये लो कॉन्फिडन्स होऊ शकतो. 40-45 नंतर सुद्धा माणसांनी खूप सक्सेस अचीव्ह केले, पण एका टाइम नंतर पुन्हा ते त्यांना डाऊनफॉलमध्ये त्यांना कॉन्फिडन्स लूज करू शकतात. एनी मॅन, एनी वुमेन, एनी वन. सो तुम्ही हा टायगर स्टोन तुमच्याकडे ठेवला तर यू स्टार्ट डेव्हलपिंग कॉन्फिडन्स. प्लस तुम्हाला हा प्रोटेक्ट पण करतो. हा मेनली प्रोटेक्शनला पण यूज केला जातो टायगर स्टोन. हां, असं जसं नाव आहे त्याचं टायगर. सो यू गेट दॅट एनर्जी ऑफ दॅट. सो हा आहे तो. आणि हा एमेथिस्ट आहे. सो खूप लोक आता माझ्याशी कनेक्टेड आहेत तर त्यांना मेडिटेशन करायचं असतं आणि मन स्थिर नाही राहत. मेडिटेशन करायचं म्हणजे आता 1 मिनिट पण कसं बसायचं. सो तुम्ही हे स्टोन तुमच्याकडे ठेवून मेडिटेशनला बसला की तुम्हाला कनेक्शन छान जाणवायला लागतं आणि तुमचं फोकस व्हायला लागतो. युअर थर्ड आय विल स्टार्ट गेटिंग द एनर्जी ॲक्टिवेटेड अँड ऑल.
असं. अँड ओव्हरऑल सगळे क्रिस्टल्स तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी मदत करतात. तुमच्यामधली नेगेटिव्हिटी काढून टाकायला हेल्प करतात. आणि रेग्युलरली फक्त ह्या क्रिस्टल्सला तुम्ही क्लीन करायला हवे एनर्जी वाईज. हो आहे हो, ते क्लिनिंग आणि चार्जिंग साठीचं. येस, ते कसं म्हणजे आपल्याकडेच येतात पुन्हा चार्ज करायला, की आपण घरी केलं तरी चालेल? नाही, जेव्हा ते माझ्याकडून परचेस करतात किंवा सेशनच्या वेळेस मी त्यांना यूज करायला देते. सो सिम्पल रेमेडी मी करायला लावते त्यांना. आपण वॉटर, फायर, सेज, अगरबत्ती या कुठल्याही मीडियम थ्रू आपण त्यांना चार्ज करू शकतो. इवन अर्थ एलिमेंट. सो आपले जे 5 एलिमेंट्स ऑफ युनिवर्स आहेत त्याच्यामधून कुठल्याही मार्गाने आपण त्यांना चार्ज करू शकतो. सो तुम्ही हा रनिंग वॉटर नंतर मध्ये क्लीन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही अगरबत्ती फिरवा. डन, हा क्लीन झाला. अँड देन तुम्ही तुमचं इंटेन्शन सेट करा. होल्ड इट इन युअर हँड. तुम्हाला जे इंटेन्शन हवं आहे तुम्ही सेट करा अँड हा तुमच्याशी कनेक्टेड झाला. अँड सेकंड अनदर वे इज ऑल्सो मून एनर्जीज. फुल मूनच्या वेळेस तुम्ही सगळे क्रिस्टल्स तुमच्या टेबलवरती लेआउट करा आणि तुम्ही इंटेन्शन सेट करा की चंद्रदेव और मून एनर्जी प्लीज या सर्व क्रिस्टल्सला तुम्ही क्लीन करा आणि एनर्जाइज करा. तेही होऊ शकतं. मी तर काही लोकांना ही सांगते, ओके तुम्ही आता हा थोड्या दिवस तुमच्या घराच्या जवळ तुमच्या कुंडीमध्ये थोड्या वेळ ठेवून द्या, 1 day 2 days वगैरे, आणि त्याच्यानंतर तुम्ही काढा, पुन्हा स्वच्छ धुवा आणि तुमच्याकडे ठेवा. तर अर्थ एनर्जीनी पण हा क्लीन होतो. आणि जर आपण पडणाऱ्या पावसामध्ये ठेवलं तर इट्स वॉटर एनर्जी. येस, दॅट ऑल्सो. येस येस. म्हणून आपण टॅप वॉटर यूज करतो, पण तो प्युरेस्ट येस येस, मस्तच आहे ते पण छानच आहे. हां, सगळे स्टोन्स काही आता हा पायराइट तुम्ही पाण्यात नाही यूज करू शकत आहे. ब्लॅक टर्मोलाइन घेतला तो पाण्यात नाही यूज करू शकत आहे. काही स्टोन्स आहेत तुम्ही सनलाईटमध्ये नाही ठेवू शकत. अदरवाईज सन एनर्जी मध्ये पण तुम्ही क्लीन करू शकता. तुम्ही क्वार्ट्स फॅमिलीचा घेतला कुठलाही क्रिस्टल्स तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम नाही आहेत. इट इज व्हेरी इझी टू क्लीन. तुम्ही 2 मिनटं फक्त सनच्या एनर्जीमध्ये, अगदी 2 मिनटं, नॉट इवन 2 मिनटं, 1 मिनिट ऑल्सो, ओके सन एनर्जी, सूर्यदेवता तुम्ही प्लीज हा क्रिस्टल क्लीन करा, एनर्जाइज करा आणि ब्लेस मी विथ वॉट एव्हर यू वॉन्ट. ते पॉझिटिव्ह वर्ड्समध्ये म्हणायचं. मला राग येऊन देऊ नको असं नाही म्हणायचं. हेल्प मी टू स्टे काम. पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन युझिंग अफर्मेशन्स तो सेट करू शकतो. बरोबर. स्विच वर्ड्स माहित असतील तर स्विच वर्ड्सनी म्हणा तुम्ही. त्याच्या बद्दल पण खूप अशा आता सगळीकडे स्विच वर्ड्स दिसायला लागले. स्विच वर्ड, स्विच नंबर्स. कारण काय मी बऱ्याच पॉडकास्ट मध्ये ते कॉन्व्हलेक्सा ऐकलेलं आहे. तर ते खरंच इतकं परिणामकारक आहे की तुमचे नंबर्स हातावर लिहून किंवा याच्यातनं त्या एनर्जी किंवा काय म्हणतो आपण एक व्हायब्रेशन्स तयार होतात. ते होतात. See, everything has energy, everything has a vibration, right? ह्या वस्तूंपासून आपल्यापर्यंत टू ॲनिमल्स, टू प्लांट्स अँड एव्हरीथिंग, करेक्ट? सेम वे ह्या नंबर्सची पण एनर्जी आहे, करेक्ट? आता नंबर्स आपण जर लिहिले आपल्या हातावरती किंवा लाईक यू राईट अ वर्ड सम, तर ती एनर्जीज तुम्हाला रेझोनेट झाली की तुम्ही त्या एनर्जी सोबत अटॅच झाला की ते तुम्हाला व्हायब्रेशन्स तुम्ही फील करायला लागता. मी एवढंच म्हणेल या बाबतीत की डेफिनेटली खूप इन्फॉर्मेशन आहे आता सोशल मीडियावरती. तुम्ही ज्याला कनेक्ट करता ते तुम्ही यूज करा, ओके? बिकॉज आता आपण कुठला मंत्र म्हणू, लेट्स से ओम नमः शिवाय, हा आपण लहानपणापासून ऐकतो, आपण लगेच त्याला कनेक्ट करतो. पण आता समजा तू आता वर्ड वापरलं तर त्याचा तुला मिनिंग त्याचा कनेक्ट होतंय का स्वतःला? कारण काही भाषा नवीन आहे. एक्झॅक्टली. सो माय सजेशन वुड बी की ज्याला तुम्ही कनेक्ट होता तो रॉंग नाही आहे, तो राईटच आहे. आपल्याला जे कनेक्ट होतं त्याला आपण तो वर्ड आपण यूज केला की त्याचे आणखीन फायदे आहेत. बरोबर. म्हणजे वेगळं काही करण्यापेक्षा आपल्या ह्या ह्याच्यातच असे संस्कृतमध्ये आणि याच्यामध्येच असे शब्द आहेत की ज्यांनी ते सेम एनर्जी तुम्ही घेऊ शकता त्यांनी आणि तुमची कामं पुढे सरकू शकता. हां, तर पैसे हे खूप मोठा इश्यू आहे आत्ताचा, किंवा कमी पडत आहेत, जास्त पडत आहेत. तर आपण तू असं मला सांग की कुठल्या उपायांनी आणि कुठल्या स्विचवरने असा पैसा भरभराट लोकांना सगळ्याच पाहिजे. येस, पैसा युनिव्हर्समध्ये खूप आहे, एनर्जी वर्ल्डमध्ये. तो आपल्यापर्यंत येण्यासाठी आपला ब्लॉक निघायला हवाय. सो आपले फर्स्ट ऑफ ऑल बिलीफ सिस्टम असतील ते आपल्याला रिलीज करायला पाहिजे.
मतलब की एक तर कॉमन बिलीफ सिस्टम आहे की माझ्याकडे पैसाच टिकत नाही. हा तुमचा लिमिटिंग बिलीफ आहे. तुम्ही स्वतःच क्रिएट केलाय की माझ्याकडे पैसा टिकत नाही, म्हणून तो तुम्हाला पुरत नाहीये. तो एक तुम्ही सेशन त्याचं घेतलं की ओके, माझे काय लिमिटिंग बिलीव्स आहेत ते मी आता काढते, किंवा पैसे कमवणं, मी कायम कष्ट करत आले पण माझ्याकडे पैसेच आले नाहीत, हा एक तुमचा पैसा लागत नाही, पैसा आला की लोक बदलतात, लाईक दॅट वे. तर त्याची एक नेगेटिव्ह एनर्जी होते आपल्या थॉट्समध्ये, त्यामुळे आपण पैसा अट्रॅक्ट नाही करू शकत. तर एक तर फर्स्ट यू रिमूव्ह दिस, म्हणजे जे लागत नाहीये ते सिस्टम मधनं काढलं. नेक्स्ट आपण आता अट्रॅक्ट करायचं कसं. मग अट्रॅक्ट कसं करायचं, तर एक स्विचवर्ड, टुगेदर फाइंड डिवाइन काउंट नाव. टुगेदर फाइंड डिवाइन काउंट नाव. आता नेहा मला सांग, तुला हे वर्ड्स रेझोनेट झाले, लिंक झाले? हो, कारण टुगेदर म्हणजे कुठूनही पैसा येऊ दे. फाइंड शोधून आण युनिवर्स. डिवाइन आपण मनीला डिवाइन एनर्जी म्हणतो, म्हणूनच लक्ष्मी देवीला आपण पूजतो पण. काउंट तो हा स्विचवर्ड आहे. काउंट, मनी काउंट, मनी काउंट, काउंट. वी डू व्हॉट वी डू, वी काउंट द मनी. नाव म्हणजे आत्ता, प्रेझेंटमध्ये, माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये मला पैसे ज्या सोर्समध्ये आहेत, विच आय एम नॉट इवन अवेअर, त्या सोर्सेसमध्ये येऊन दे. अलॉंग विथ दॅट, इफ यू वेक अप इन द मॉर्निंग, तुम्ही पूर्ण हार्ट तुमचे स्प्रेड आउट करा अँड यू टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट, डू फॉर 2-3 काउंट्स, आणि देन यू से टू द युनिवर्स, किंवा तुम्ही तुमच्या देवी देवता, गॉड, इष्ट देवताला प्रे करा की माझ्यासाठी जिथून मनी येणं रेडी आहे ते मी रिसीव्ह करायला रेडी आहे. सो यू हॅव टू बी रेडी टू रिसीव्ह. हा पण एक ब्लॉक आहे की तुम्ही रेडी नसता रिसीव्ह करायला. सो यू हॅव टू बी रेडी टू रिसीव्ह. सो एक सिम्पल सेंटेन्स तुम्ही म्हटलं तरी सुद्धा हे चालेल की आय एम रेडी टू रिसीव्ह माय डिवाइन काउंट फ्रॉम द नोन अँड अननोन सोर्सेस. बिकॉज मला वाटतं की मला ह्या बिझनेसमधूनच पैसे येऊ दे, मला जॉबमधूनच येऊ दे, पण त्याच्याही अलावा खूप सोर्सेस आहेत, तिथूनही मला मनी येऊ दे, फ्रॉम एनी मीडियम, एनी वे. सो ते तुम्ही रिच्युअल करण्याचे काही टाइम स्पॅन असतो की, म्हणजे जसं सगळीकडे आहे, म्हणजे कुठे आपण रील्स अगदी पाहतो सगळीकडे 51 दिवस आहे, कुठे म्हणतात 21 दिवस आहे, तर ते पर्टिक्युलर तेवढ्याच दिवसासाठी करायचं का तुम्ही आयुष्यभर केलं तरी चालतं? ओके, आता छान प्रश्न आहे नेहा. सो फर्स्ट ऑफ ऑल, खूप लोक ह्याच्या मागे असतात की मला वेट लॉस करायचं आहे. तर हा क्वेश्चन मी पुन्हा तसाच फ्रेम करते की तुम्हाला जर वेट लॉस करायचं तर एक पर्टिक्युलर 3 मंथचा कोर्स तुम्ही केला, जिमिंग केलं, एनी मीडियम यू यूज, योगा केलं आणि तुम्ही तुमचा गोल अचीव केला, तर मग डन, म्हणजे आयुष्यभर करायचं. येस. सो यू व्हॉट एव्हर रेमेडी यू यूज, दॅट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. तेव्हाच तुम्ही त्याला कनेक्ट करता. येस, तुम्ही तुमच्या लाईफला एक डिसिप्लिन लावण्यासाठी, कन्सिस्टन्सी लावण्यासाठी तुम्ही एक सर्टन डेजसाठी करायलाच हवं आहे. म्हणजे मी 8 o'clockला माझं अफर्मेशन्स म्हणणार आहे इतक्या दिवस, तो डन. जेव्हा तुमची ती हॅबिट होऊन जाते, देन इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. मग तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते गेलं पाहिजे. सो यू शुड कंटिन्यू. हा नॅचरली तुला यायला हवा आहे, हा थॉट, हा मनी अबंडन्स, तेव्हा तुम्ही त्या एनर्जीला लिंक होता, बरोबर, किंवा त्या फ्रिक्वेन्सीजला. येस, फक्त 20 दिवसाचंच आहे, मी दिवसाचं केलं आणि आय एम डन विथ इट, इससे कोई फायदा नहीं हुआ, देन युअर ओन बिलीफ सिस्टम इज ब्लॉकिंग इट. बरोबर. सो जेव्हा करायचं तेव्हा इंटेन्शन क्लिअर पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे, अँड आफ्टर दॅट इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर लाईफ. तेच लोक विसरतात. ते 21 दिवस केलं, त्याच्यानंतर मला 10,000 मिळाले आणि आता माझं काहीच झालं नाही, मग हे काय खरं आहे की नाहीये तेच कळत नाही लोकांना. हाँ, बिकॉज फर्स्ट दे टेस्ट. उनको टेस्टिंग अच्छा लगता है. मग आणि बेलिव्स पण सध्या आहे की बेलिव्स वरती तुम्ही लिहून तुम्ही खूप बेली वरती तुम्ही लिहा, स्पेसिफिकली ऑन न्यू मून और फुल मून. मग ते तुम्ही बर्न करा, त्याचे ॲशेस तुम्ही ब्लो आउट करा. खूप रेमेडीज आहेत आणि ऑल ऑफ देम वर्क. ओनली थिंग यू हॅव टू हॅव युअर फेथ इन इट
अँड युअर इंटेन्शन शुड बी राईट. बरोबर. बिकॉज एव्हरीथिंग वर्क्स फॉर द हायेस्ट अँड बेस्ट गुड. मग ते इंटेन्शन तुमचं असेल चांगलं, युनिवर्स तुम्हाला नक्कीच देणार आहे. उनको तो देना ही है. मांगना चाहिए. हाँ, मांगना चाहिए और सही ढंग से मांगो. बिकॉज इट्स एग्जाम्पल गोइंग टू अ किराना शॉप, यू कॅनॉट आस्क फॉर सम पेस्ट्री. यू शुड नो की कुठे काय मिळतं आणि तुम्ही त्या पद्धतीने. सो युनिवर्सला कसं मागायचं आहे हे तुम्हाला कळायला हवं आहे. शिस्तीत मागायचं. येस, हां, राईट. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की खूप केऑस आहे ॲक्च्युली या सगळ्या फील्डमध्ये. मला असं वाटतं की तुम्ही नक्की कुठली रेमेडी करायची, कारण काय तुम्ही रेमेडीज म्हणलं की तुमच्यासमोर 50 रेमेडीज येतात. तुम्ही आकडे म्हणले, स्विचवर वळले, हे केलं की त्याचे येतात. मग त्याच्यातनं आपली बेस्ट अशी कशी निवडायची की खरंच म्हणजे ते रेझोनेशनवरती आहे की हे मला छान वाटलं म्हणून मी करायला पाहिजे. कारण काय सगळंच तर बदलणं शक्य नाही ना. आपला फोन नंबर बदलणं सारखं शक्य नाही ना, घड्याळाचे आकार बदलणं शक्य आहे. तर आपण किती आपल्यामध्ये त्या गोष्टी आणणं आणि काय चूज करणं हे कसं हे करायचं. दॅट इज अगेन अ व्हेरी नाईस क्वेश्चन. इतकी इन्फॉर्मेशन आहे की एका पॉइंटला आपण कन्फ्यूज होऊन जातो की व्हॉट इज गुड फॉर मी. आता याचा आन्सर विल कम ओनली फ्रॉम यू. आपल्या स्वतःलाच याचा आन्सर पाहिजे की मला जे शक्य आहे तेच मी करू शकणार आहे. सो इफ आय विल से नेहा टुमॉरो ऑनवर्ड्स वेक अप एट 4 o'clock अँड ये आप करना शुरू कर दो. नेहा जर रोज 8 वाजता उठतीये तर ही सडनली उद्यापासून 4 o'clock उठणं होणार आहे का? बरोबर नाही. पण इफ आय टेल हर समथिंग दॅट ओके तू 8 o'clock उठते का, देन यू स्टार्ट डुईंग दिस. तुझी जी लाईफस्टाईल आहे, तुझी जी पर्सनॅलिटी आहे, त्याच्या लेवलला मॅच होणारं काही गोष्टी आहे दॅट मी ते फॉलो करू शकते. लाईक दॅट वे. म्हणजे जसं मार्केटमध्ये खूप प्रकारचे कपडे आहेत, पण आपण काय करतो, मला जे आवडलेत, मला कम्फर्टेबल वाटले तेच मी वेअर करणार. सेम वे हिअर, जी तुम्हाला लिंक झाली रेमेडी, मलाही इझी वाटली. ओके, मला ही बेलीफचं 2 minutesचं रेमेडी इझी वाटली. मला हे कॅन्डल मॅजिकचं जरा हे वाटतंय, मला हे करायला अवघड वाटतंय. सो अवघड वाटतंय तिथेच तुमचा ब्लॉक आला. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह थॉटला आमंत्रण देताय. येस. डाऊट पण केला, तिथे पण ते आलं. सो तुम्हाला जे इझी वाटतं आणि जे तुम्ही कन्सिस्टंटली करू शकाल तिथेच तुम्ही तुमचा टाइम, एनर्जी यूज करायला हवा आणि त्या रेमेडीजला तुम्ही फॉलो करायला हवंय. बरोबर. आणि तुम्ही कोणालाही फॉलो करा, सगळे तुम्हाला छानच सांगणार आहेत. ह्यातनं छानच होणार आहे. काही ना काही होईल. इट विल बी फॉर गुड. ते आत्ता वर्क नाही झालं, मे बी इट विल टेक सम टाइम अँड देन इट विल वर्क. कारण की रिमेंबर वन थिंग नेहा, आपण जेव्हा सीड टाकतो आणि सीड प्लांट करतो एका पॉटमध्ये, ते लगेच ग्रो होतं का? नाही, थोडा वेळ लागतो. पहिलं काय ग्रो होतं, वरती ग्रो होतं का खाली ग्रो होतं? खालती. सो लेट द रूट्स ग्रो फर्स्ट अँड देन यू विल सी द मॅजिक हॅपनिंग. तोपर्यंत तुम्हाला पेशन्स ठेवावे लागेल. सो त्या रेमेडीजला तुमचं नेगेटिव्हिटी फर्स्ट काढून टाकावी लागेल अँड देन इट विल हेल्प यू टू मॅनिफेस्ट अँड राईज हायर. टिल देन रुकना चाहिए. बरोबर. म्हणजे जिथे मेंटल ब्लॉकेजेसच खूप आहेत तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी माझं छान झालं असं होऊ शकत. त्याला एक थोडा वेळ द्यावा लागतो, कारण की आपलेच ब्लॉकेजेस निघायला वेळ लागतो आणि नवीन थॉट जनरेट व्हायला वेळ लागतो. एक्झॅक्ट, बरोबर. आणि हे कन्सिस्टंटली होत असतं बिकॉज वी आर ह्युमन बिईंग्स. कारण काय असं आहे की लोक निगेटिव्ह थॉट्स आहेत ना, एका मिनिटात 5 करतात. पण पॉझिटिव्हली एकदा विचार करायला पण 1 तास लावतात की खरंच माझं चांगलं होणार, मी चांगलीच आहे. म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये पण लोक हे करतात की पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करतच नाहीत, काहीतरी वेगळंच काहीतरी मॅनिफेस्ट करतात किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतो ना, ग्रॅमर चुकतं. तसं आहे ॲक्च्युली. मी आणखीन एक गोष्ट सांगेल की आपण हे मॅनिफेस्टेशनचे गोष्टी आपण यूज करायला लागतोच, पण त्याच्याही अलावा खूप लोक एक लोनलीनेस अँड सॅडनेसमधून जातात ज्यांना हे थॉट्सच क्रिएट होत नाहीत. बरोबर. दॅट टाइम यू रिअली नीड प्रोफेशनल टू टॉक टू. तिथे मात्र मग मी जो अभ्यास केलाय तो हेल्प होतो. सो टू म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह थॉटच क्रिएट करता येत नाही बिकॉज ओव्हर थिंकिंग इतकं आहे, सॅडनेस, लोनलीनेस इतके आहे की ते त्या
इतक्या खालच्या लेवलला आहेत ते त्यांना वरती यायला म्हणजे ते समजायला की मी हे रेमेडी करू, ती एनर्जीही नसते त्यांच्याकडे. सो ह्या लोकांना मात्र खरंच खूप हेल्प लागते. असं म्हणता येईल की ते सॉर्ट ऑफ डिप्रेशन मध्ये असतात. हो, ॲक्च्युली डिप्रेशन क्लिनिकल वर्ड आहे म्हणून मी यूज नाही करत आहे, बिकॉज आता तो खूप लूजली यूज केला जातो. पण इट इज इफ यू गो अकॉर्डिंग टू द टर्म्स जे आपण आता ह्याच्यामध्ये यूज नाही करत आहे, दॅट्स वाय एम नॉट यूजिंग दॅट वर्ड, की खूप लूजली यूज केला जातो. मुझे एन्झायटी हो गई, मुझे डिप्रेशन हो गया, मुझे पॅनिक अटॅक आ गया. अरे त्याचं किती काय आहे त्याच्या मागे. आणि वर्ड्स शक्यतो नाही यूज करावे, बिकॉज यू कॉल दॅट एनर्जी देन. बरोबर. तुम्ही ते वर्ड तुमच्या लाईफमध्ये यूज करायला लागला, बस ते पकडतात, तुम्ही पकडल्या आणि तुम्ही झाला त्या झोनमध्ये गेला. बरोबर. त्यामुळे सेकंड लागतो की तुम्ही पॉझिटिव्ह मधनं निगेटिव्ह झोनमध्ये जायला. हो बरोबर. हो, अदरवाईज तिथून इकडे यायला टू कन्वर्ट इन टू पॉझिटिव्ह ती जर्नी फार लॉंग आहे. जे असे पण कॉल्स येतात, मेरे थॉट्स को मैं स्टॉप कैसे करूं. आता आपण तर नाही करून देऊ शकत त्यांच्यासाठी, ते त्यांनाच करायचं आहे. आणि खूप खूप मेहनत लागते हे करायला, ह्या झोनमधून निघायला ओव्हर थिंकिंगच्या. तेव्हा ह्या सगळ्या रेमेडीज आणखीन हेल्प होतात अलॉंग विथ काउन्सिलिंग. बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये एक रोल वैदिक टॅरोचा पण आहे तुझा. तर तू एवढ्या सगळ्या गोष्टी एवढं मॅनेज करतेस, वेगवेगळ्या गोष्टी. आणि मला वैदिक टॅरोबद्दल खूप आश्चर्य आणि नवीन जाणून घ्यायला आवडेल की नॉर्मल जो टॅरो आहे की ज्याला आपण काय म्हणतो, टॅरोचं नाव विसरले मी, रायडर आहे, तर तो आणि वैदिक टॅरो मध्ये काय फरक आहे? वैदिक टॅरोमध्ये आपण रायडर वेटच यूज करतो. अगेन मी मगाशी स्विच वर्डचं झालं आपलं, आय आस्क्ड यू की तुला याचा मिनिंग माहितीये का, तर तुला तो कनेक्ट होतोय का, करेक्ट. सो हा वेस्टर्न कॉन्सेप्ट पण आहे आणि आपण इंडियन कॉन्सेप्टमध्ये टॅरो रिडिंग करतो. त्याच्यामध्ये आपण दिशा, ओके, त्याच्यामध्ये आपले रिलेटेड गॉड गुरुजला काय रिलेटेड आन्सर्स येतात युझिंग द टॅरो डेक, त्याच्यामधून तो आपण असा यूज करतो, म्हणजे इन आर वे. बरोबर. अगेन दॅट इज जसं आपलं बाकीचे सुडो सायन्सेस आहेत तसं याच्यामध्ये पण तेवढंच नॉलेज आणि हे आहे. सो युझिंग इट अकॉर्डिंग टू आर वे. सो वैदिक टैरो इज दैट वे. हमारे रूट्स से कनेक्टेड व्हाट वी कैन गिव द रीडिंग दॅट वे. अँड ऑफकोर्स एनर्जी लिंक्ड आपल्या आपल्या गॉड सोबत. म्हणजे आपण त्यांचे गॉड तर तसंही म्हणजे कसे करायचं शिकवताना अर्थात शिकवतात या सगळ्या गोष्टी. या शिकवतात, पण करताना आपण आपल्या देवाचंच नाव घेतो पहिल्यांदा, असं होतं. येस. मग तसंच ते ह्या मीडियम थ्रूच आपण ते टॅरो रीडिंग करतो, कनेक्ट करतो आपण आपल्या गॉड सोबत आणि आपल्या गॉडची एनर्जी यूज करून आपण ते रीडिंग करतो. कारण काय त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन आहे की ही पद्धत आपली आहे, ह्याच्यातनं म्हणजे वैदिक ॲस्ट्रॉलॉजी मध्ये तुम्ही पत्रिका पाहता, टॅरो मध्ये तुम्ही कार्ड्स ओपन करता, तर कधी कधी ते कन्फ्युज होतं की आपण कार्डवर विश्वास ठेवायचा का वैदिक ॲस्ट्रॉलॉजीच्या त्या येणाऱ्या पत्रिकांच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवायचा. तसं बघायला गेलं तर इफ यू यूज एनी ऑफ दी मॉडॅलिटीज तुला आन्सर एकच येणार आहे. पत्रिका बघून ये, टॅरो कार्ड रिडिंग कर, वैदिक न्यूमरोलॉजी घे, त्याच्यातून तुझा काय तुला काय रेमेडीज वेगळ्या वेगळ्या असतील, तुझ्याच लाईफशी निगडीत ते क्वेश्चन्स आहेत ना, मग ते उत्तर एकच येणार आहे त्याचं. तू कुठलेही मीडियम यूज केलं तरीही इट्स लाईक यू यूज एनी रेफरन्स बुक टू स्टडी. पेपरमध्ये जो क्वेश्चन येणार आहे तो तुला तुझ्या वेदनेच लिहावं लागेल ना. बरोबर. दॅट वे आन्सर त्याप्रमाणेच राईट तेच आन्सर असणार आहे ना. तू कोणाच्या पब्लिकेशनचं बुक वापर, बरोबर, लाईक दॅट वे. सो तेच उत्तर येणार असा माझा अनुभव आहे. जे तुम्हाला लिंक होतं तो मीडियम तुम्ही तुमच्या गायडन्ससाठी वापरा. इफ यू कनेक्ट विथ ॲस्ट्रोलॉजी, यूज ॲस्ट्रोलॉजी. इफ यू कनेक्ट विथ टॅरो, यूज टॅरो. इफ यू कनेक्ट विथ नंबर्स, तो वैदिक न्यूमरोलॉजी पण यूज करा तुम्ही. वैदिक न्यूमरोलॉजी पण आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण लोशो ग्रिड पण आहे आणि एक आपला वैदिक ग्रिड पण आहे. सो लोशो ग्रीड बद्दल थोडंसं माहिती आहे मला, पण वैदिक ग्रीड हे नवीन आहे. त्याचं थोडंसं मांडणं वेगळं आहे. पत्रिका मांडतो तसं. ग्रिडचे नंबर्स थोडे वेगळे आहेत. अगेन आय विल से इट इज सेम.
लोशो चायनीज न्युमरोलॉजी आहे आणि वैदिक न्युमरोलॉजी अगेन वैदिक जे आपलं आहे अकॉर्डिंग टू आर सायन्स, आर वैदिक अकॉर्डिंग टू आर सगळे ग्रंथ वेदास दॅट वे. तो हा एक इंटरेस्टिंग पार्ट आहे. खरंच इंटरेस्टिंग आहे की वैदिक न्युमरोलॉजीबद्दल फारसं काही तितकंसं माहिती नाही आहे कोणाला, किंवा मी पण खूप ऐकलं नाही आहे. न्युमरोलॉजी खूप चालू आहे, म्हणजे तुम्ही ह्याच्या इंस्टाग्रामवरती नुसते गेला आणि एकदा न्युमरोलॉजीचा एन दाबला तर तुम्हाला न्युमरोलॉजीचे 56 कोर्सेस खालती दिसायला लागतात, पण त्याच्यामध्ये वैदिक न्युमरोलॉजी हा पार्ट नाही आहे. ओके. वैदिकनी तुम्ही अगेन आपले प्लॅनेट्स 9 प्लॅनेट्सच्या एनर्जीसोबतच कनेक्ट करता. तिथूनच आपण बघतो का कुठल्या प्लॅनेट वीक आहे, कुठल्या प्लॅनेटची एनर्जी तुम्हाला हवी आहे, त्याचं डबल एनर्जी कुठे झालेली आहे. बिकॉज तुमचे चार्टमध्ये तर ती एनर्जी डबल झाली तर त्याचे प्लस मायनस दोन्ही आहेत, ते रेक्टिफाय कसे करायचे ते पण वेगळा खूप अजून डीपमध्ये अभ्यास आहे. अँड इट्स टू डीप. अगेन इट इज सायंटिफिक दॅट वे. नाही डेफिनेटली आहेत. तुम्ही काही फॉलो केला कुठल्याही तुम्ही इन्स्टा अँड एनी सोशल मीडियावरती तुम्हाला भरपूर सगळ्या गोष्टी ऑलरेडी शिकायला मिळत आहे. आणि तुम्ही आय नो अ लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन जे ह्या रेमेडीज यूज करत आहे. डेफिनेटली त्याचा हेल्प होतो. म्हणजे जेव्हा तू मला विचारलंस की फायनान्ससाठी काय करायचं आहे, तर अगेन आपण वैदिक मधलं हे बोलतच आहोत. सिनेमम पावडर जी आपल्या घरातच असते, आपल्या किचनमध्येच आहे, ते घ्या तुम्ही. थर्सडेला बाहेर तुमच्या दारात उभा राहावा, क्लीन द दरवाजा, छान ते क्लीन करा, रोज वॉटरनी शिंपडा, म्हणजे शुद्ध करा, हळदीचं पाण्याने शुद्ध करा. त्याच्यानंतर तुम्ही ते सिनेमम पावडर हातामध्ये घ्या, तुम्हाला जे हवं आहे ते प्रे करा अँड ते तुम्ही तुमच्या दरवाजाच्या आत ब्लो करा. झाले तुम्हाला त्याचे रिझल्ट. सिम्पल रेमेडी. फक्त ऑलवेज बघायचं की राहू काळमध्ये नाही करायचं. आणि ते गुगलवरती येतं. तुम्ही गुगलमध्ये तुमचा एरिया टाईप करा, तुमच्या एरियामध्ये राहू काळ कधी आहे ते तुम्हाला सांगतो. त्या पिरियडला तुम्ही अवॉइड करायचं, बिकॉज तेव्हा तुम्ही कुठली रेमेडी केली तर ती फलित नाही होत, म्हणून तेव्हा तो टाईम फक्त अवॉइड करायचा. सो असे अनेक सिम्पल रेमेडीज आहेत तुम्ही करू शकता तुमच्या लाईफला बेटर करण्यासाठी. नाव व्हॉट हॅपन्स वेन यू डू दिस, तुमचे होप्स, तुमचं बिलीफ सिस्टममध्ये फेट वाढतो. सो तुमच्या इमोशन एनर्जीमध्ये फेट वाढतो, तुमचे एनर्जी सर्कल्स चेंज होतात, तुमचे एनर्जीज वाढतात, व्हायब्रेशन्स, आणि तुम्ही तेच अट्रॅक्ट करावं लागतं. बिकॉज यू नो दॅट यू हॅव दॅट बिलीफ की हे मी रेमेडी यूज केली लास्ट टाईम, मला हेल्प झाली, मी आता पुन्हा यूज करते अँड इट इज हेल्पिंग मी. असं करत तो पर्सन आणखीन पॉझिटिव्ह होत राहतो. सो हे सिम्पल रेमेडीज करणं आय फील इट्स गुड ओनली. बरोबर. छान. माहितीचा फ्लो खूप सुंदर आहे. अजून खरं तर ऐकून घ्यायचं आहे खूप सारं. असं म्हणजे मला आता प्रश्न एवढे सारे आहेत पण आपल्याला वेळ कमी असं वाटायला लागलं आहे. तर आपण सेकंड पार्ट मे बी मध्ये आणि काहीतरी डीप त्याच्यामध्ये मिळालं तर तुझ्याकडनं काढून घ्यायला मला खूप आवडेल. आत्ता तू आलीस आणि एवढ्या छान सगळ्याची माहिती दिलीस, इतके सोपे उपाय आणि सगळ्यांना पटकन जमतील असे उपाय तू सांगितलेस, रेमेडीज सांगितल्यास, त्याच्याबद्दल तुझं खूप खूप आभार आहेत. आणि तू मेडिटेशन मंथनमध्ये आलीस आणि एवढ्या छान गप्पा मारलास त्याची मी खूप ऋणी आहे आणि आभारी आहे. थँक्यू सो मच टू यू टू फॉर इन्व्हायटिंग मी. इट्स अ प्लेजर अँड ऑनर टू बी हिअर, टू बी लिंक्ड विथ यू अँड युअर प्लॅटफॉर्म. God bless you. God bless all the viewers. Thank you so much. Thank you so much. Thank you.